सर्वांना जय शिवराय। प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की आपण आजारी पडू नये किंवा आपल्याला दवाखान्यात जायची वेळ येऊ नये, पण या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला वाटत असतात, पण आपण तेवढीच आपण स्वतःची काळजी घेतो का? मग आपली स्वतःची काळजी घेण्यासाठी काही गोष्टी आहेत, त्या गोष्टींचं आपण जर पालन केलं तर आपण कधीच आयुष्यामध्ये आजारी पडणार नाही किंवा आपल्याला दवाखान्याची पायरी चढण्याची वेळ येणार नाही। आणि प्रत्येकाला वाटत असतं की आपण नेहमी सदृढ राहावं, आपली तब्येत नेहमी चांगली असावी, आपल्याकडे नेहमी पॉझिटिव्ह ऊर्जा असावी, आपल्या मनात निगेटिव्ह विचार कधीच येऊ नयेत असं प्रत्येकाला वाटत असतं। आणि या सगळ्या गोष्टी होण्याकरिता तुमच्याकडे तुमचं आरोग्य चांगलं पाहिजे। तर तुम्हाला जर तुमचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, तुम्हाला कधीच आजारी पडायचं नसेल, तर तुम्हाला काही गोष्टींचं पालन केलं पाहिजे। आणि त्याच गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर त्या कोणत्या गोष्टी आहेत, उशीर न करता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे बघा, भरपूर लोकांना फ्रीजच्या पाण्याची सवय असते, पण हे फ्रीजचं पाणी इतकं घातक आहे, तुम्हाला ते वारंवार आजारी पाडू शकतं। त्यामुळे तुम्ही फ्रीजचं पाणी न पिता नेहमी तुम्ही माठातलं पाणी पिण्याचा प्रयत्न करा। बऱ्याच वेळा काय होतं की उन्हाळा आला म्हणून आपण फ्रीजमध्ये बाटल्याच्या बाटल्या भरून ठेवतो आणि त्याच बाटल्या तुम्ही पिता, तुमच्यामुळे तुमच्या मुलांना सवय होती, तुमच्या घरामध्ये सगळ्यांना एकमेकाचं बघून सगळेजण त्या बाटल्यानेच पाणी प्यायला चालू करतात आणि त्यामुळे मग सगळे घरामध्ये आजारी पडतात। त्यामुळे फ्रीजचं पाणी न पिता तुम्ही माठातलं पाणी प्या। आणि आता बघा, दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही पाणी पिताना नेहमी बसून पाणी प्या, उभं राहून कधीच पाणी पिऊ नका। आणि ज्या वेळेस तुम्ही पाण्याचा ग्लास तोंडाला लावाल त्यावेळेस तुम्ही एका श्वासात, म्हणजे आता तुम्ही ग्लास लावला तोंडाला तर तुम्ही एका श्वासात कधीच पाणी पिऊ नका, त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो। आता ही झाली दुसरी गोष्ट। आता तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे बघा, तुम्हाला तुमचं शरीर निरोगी ठेवायचं असेल तर तुम्हाला तुमच्या जेवणातून, तुमच्या आहारातून साखर जितकी कमी करता येईल तितकी कमी करा। कारण शुगरवाल्यांनी तर साखरला आपल्या आहारातून नष्टच केलं पाहिजे, म्हणजे काढूनच टाकलं पाहिजे। पण जर तुम्हाला शुगर नसेल तरी सुद्धा तुम्हाला आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर तुम्ही तुमच्या आहारातून साखर हद्दपार करा। जेवढी तुम्हाला साखर कमी करता येईल तेवढी करा। तुम्हाला जर सॅलड, दही, ताक, मठ्ठा याच्यामध्ये तुम्ही जर वरून मीठ घेत असाल तर तुम्ही त्यावेळेस काळं मीठ सुद्धा वापरू शकता। त्यामुळे जेवढं तुम्हाला तुमच्या आहारातून साखर कमी करायची आहे तितकी कमी करा, तुमचं आरोग्य नक्कीच चांगलं राहील। आता बघा, पुढची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर अनवाणी पायाने, हिरवं गवत असतं बघा बागेमध्ये, तिथे तुम्ही अनवाणी पायाने चाललात ना तर तुमच्या या चालण्यामुळे तुमची दृष्टी नेहमी चांगली राहते। तुम्हाला नेहमी लवकर असा चष्मा लागणार नाही, त्यामुळे तुमचे डोळे अतिशय चांगले राहतील आणि तुमची दृष्टीही चांगली राहील। आता पुढची गोष्ट आहे ती म्हणजे बघा, सकाळी तुम्हाला उपाशीपोटी पपईचं सेवन करणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे तुमच्या तब्येतीवर पपईचे भरपूर सारे फायदे आहेत आणि त्यामुळे तुम्ही काही न खाता उपाशीपोटी पपईचं जर सेवन केलं तर तुमच्या शरीराला त्याचे भरपूर असे फायदे होतील। आता पुढची गोष्ट आहे बघा, ज्या वेळेस तुम्ही रात्री झोपता त्यावेळेस तुम्ही अंधारात झोपलात तर तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये जास्त विचार येणार नाहीत किंवा तुम्ही डिप्रेशन मध्ये जाणार नाहीत। त्यामुळे तुम्हाला जर मोठ्या उजेडात झोपायची सवय असेल तर तुम्ही अंधारात झोपलात तर तुमच्या या सगळ्या
ज्या काही गोष्टी आहेत किंवा डिप्रेशनच्या किंवा जर तुमच्या मनामध्ये सतत विचार येत असतील तर त्या कमी होतील. त्यामुळे तुम्ही अंधारात झोपण्याचा प्रयत्न करा. आता पुढची गोष्ट आहे बघा, ज्या व्यक्तीला म्हणजे फॅटी लिव्हरचा त्रास असतो किंवा ज्या व्यक्तींना जास्त फॅट असतं त्या व्यक्तींनी जास्त कधीच दुधाचं सेवन करू नये. जेवढं तुम्हाला दूध कमी पिता येईल तेवढं प्यावं. आणि जर तुम्ही दूध पूर्ण कमी केलं तर तुमचं जे काही फॅट असेल शरीरामधलं ते वाढत असेल तर ते नक्कीच कमी होईल. त्यामुळे तुम्ही दूध कमी करा. आता बघा पुढची गोष्ट आहे तर काय, बऱ्याच लोकांना बघा सवय असते की नेहमी असं करायचं, म्हणजे आपली ही जी नखं आहे ती दातांनी कुरतडायची सवय असते. तर ही सवय तुम्हाला हद्दपार करायची आहे. तुम्हाला ही सवय पूर्ण बदलायची आहे. तुम्हाला ही सवय तुमच्या आयुष्यामध्ये नको आहे. त्यामुळे काय होईल माहितीये का तुम्हाला, तर या गोष्टीमुळे तुमची नजर कमी होऊ शकते. तुम्हाला जर दाताने नख कुरतडायची सवय असेल ना तर तुमची नजर कमी होईल. त्यामुळे तुम्ही कधीच दाताने नखे कुरतडू नका, तुमची नजर कमी होऊ शकते. आता पुढची गोष्ट आहे बघा, ती म्हणजे आपल्या आहारात नेहमी असणारा टॅमॅटो. तर टॅमॅटो सूप प्यायल्याने जर तुमचं वजन जास्त असेल तर ते नक्कीच कमी होतं. तसेच हे सूप डोळे आणि त्वचेसाठी सुद्धा चांगले आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारामध्ये आठवड्यातून 1 ते 2 वेळा टॅमॅटो सूप घ्या. तुमचं वजन नक्कीच कमी होईल आणि तुमची त्वचाही चांगली राहील आणि डोळेही चांगले राहतील. आता पुढची गोष्ट आहे ती बघा, खूप महत्वाची गोष्ट आहे. ही सगळ्यांना सवय असते. अगदी मी माझ्यापासून सुद्धा सवय, मला सुद्धा त्या गोष्टीत मी स्वतःलाही घेते, कारण ही सवय सगळ्यांना असते. उठलं की लगेच सगळ्यांना मोबाईल घ्यायची सवय असते. लगेच उठलं की आपण मोबाईल घेतो आणि व्हॉट्सअपला काय आलंय किंवा नवीन काय कोणाचा बर्थडे काय, अजून आपण झोपेत आहे तोपर्यंतच आपल्या हातात मोबाईल असतो. पण सकाळी उठल्या झोपेतून जेवढा मोबाईल टाळता येईल तेवढा टाळा, कारण मोबाईलमुळे तुमचं डोकं दुखू शकतं. त्यामुळे मोबाईल तुम्ही सकाळी उठल्यानंतर पाहणं बघणं टाळा. कारण मी सुद्धा या गोष्टींची स्वतःला सवय करून घेत आहे. म्हणजे बऱ्यापैकी मला सवय झालेली आहे. मी आता बऱ्यापैकी मोबाईल सकाळी उठल्यावर घेत नाही. ज्यावेळेस मी चहा वगैरे घेत असते त्यावेळेसच फक्त मोबाईलला मी पहिल्यांदा हात लावते सकाळी. आता ही झाली खूप महत्वाची गोष्ट. आता पुढची गोष्ट आहे ती म्हणजे बघा, आपल्या आहारामध्ये आपण जर रोज गुळाचं सेवन केलं तर आपल्या चेहऱ्यावरती बघा असे पिंपल येतात किंवा काळे डाग असतात. बऱ्याच वेळा काय होतं, असे काळे डाग किंवा असे तांबूस कलरचे डाग चेहऱ्यावरती येत असतात. तर गुळाचं सेवन जर तुम्ही नेहमी तुमच्या आहारामध्ये केलात तर तुमच्या चेहऱ्यावरचे हे काळे डाग किंवा पिंपल्स नक्कीच कमी होतील. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारामध्ये रोज थोडासा तरी गूळ घेण्याचा प्रयत्न करा. आता पुढची गोष्ट आहे ती म्हणजे खूप महत्वाची आहे बघा, जर तुम्हाला वारंवार नेहमीच सारखंच बाथरूमला जावं लागत असेल, म्हणजे लघवीला जावं लागत असेल, तर तुम्ही भाजलेले हरभरे म्हणजे कसे की आपल्याला बाजारामध्ये दुकानामध्ये किराणाचे जे हरभरे भेटतात ना ते हरभरे भाजून खाण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुमचा हा त्रास कमी होईल. आता बघा पुढची गोष्ट आहे ती म्हणजे बऱ्याच लोकांना जेवताना अशी सवय असते की असं काही लोक जेवतात नाजूक, पण काही लोकांना सवय असते की तोंड भरून जेवायचं. तर काय होतं, तोंड भरून जेवल्यामुळे आपल्या पोटाची जी काही चरबी आहे ती वाढते आणि आपलं पोट असं पुढं येतं. त्यामुळे
जेवताना नेहमी काळजी घ्या, नाजूक घास घ्या. तो 32 वेळा चावा, 32 वेळा राहू दे, 32 वेळा कोण चावतंय, पण तोंड भरून जेवू नका. त्यामुळे तुमचा पोटाची चरबी वाढू शकते आणि अशी पोटाची डेअरी पुढे 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 येते. आता पुढची गोष्ट आहे ती बघा, स्त्रियांनी आवर्जून ही गोष्ट करावी. रोज तुम्ही उठल्यानंतर, तुमची आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुमचे केस जे आहेत ना ते नेहमी सगळ्यात पहिले विंचरून घ्या. त्यामुळे तुमचे केस नक्कीच मजबूत होतील. ज्या ज्या स्त्रियांना केस गळतीचे हे आहेत की केस खूप गळत आहेत किंवा केसांचे तुकडे पडत आहेत, तर त्या स्त्रियांनी तर नक्की आवर्जून रोज केसांची काळजी घ्यावी आणि सकाळी उठलं तुमचं सगळं आवरलं की सगळ्यात पहिले केस विंचरून घ्यावेत. त्यामुळे केस नक्कीच मजबूत होतील. आता पुढची गोष्ट आहे ती म्हणजे बऱ्याच लोकांना सकाळी किंवा रात्री दूध पिण्याची सवय असते आणि त्यावेळेस तुम्ही दूध पिताना थोडीशी त्याच्यामध्ये वेलची घाला. त्याच्यामुळे काय होईल, सकाळ सकाळी जर तुम्ही दूध घेतलं आणि त्या दुधामध्ये वेलची घातली तर तुमचा दिवसभर तुम्हाला थकवा अजिबात जाणवणार नाही. आणि जर तुम्ही रात्री दूध पित असाल त्यावेळेसही तुम्ही थोडीशी त्याच्यात वेलची घाला, तुम्हाला थकवा जाणवणार नाही आणि तुमचा थकवा पूर्ण नाहीसा होईल. तर तुम्हाला मी ह्या काही ज्या गोष्टी सांगितल्या आपल्या आरोग्याविषयक, जर तुम्हाला आजारी पडायचं नसेल तर या गोष्टींची तुम्हाला काळजी घेतलीच पाहिजे. कशा वाटल्या नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि या सवयी तुम्हाला आवडल्या असतील, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा, जास्तीत जास्त लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सर्वांना जय शिवराय.